शंभूराजे कुठे आहे? जी त्यांच्या महालात आहे. सदरेवर नाही गेली? नाही. ठीक. आत्ता उघडा डोळे. अगबाई, शान? अहो पण या सगळ्या धांगलीत हे सगळं करण्याची काय गरज होती? मातोश्री, तुमचा शब्द आम्ही खाली पडू देतो का कधीतरी? आणि तुमच्या इच्छेपुढे आमचे सर्वस्व शून्य. मातोश्री, आऊसाहेबांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली हो, जोपर्यंत घरातली आणि गावातली भाऊबंदकी संपणार नाही तोपर्यंत आपल्या पवित्र देशाला लागलेलं परकीय आक्रमणांचं ग्रहण संपणार नाही. शंभूराजेंनी आपला निवाडा करावा याआधी आपणच जाऊन शंभूराजेंना भेटावं, त्यांची माफी मागावी. प्रणाम युवराज. या कदराज. युवराज, आपण आज महाराजांच्या महालामध्ये. होय कविराज, या महालात आम्हाला आबासाहेब असल्याचा भास होता. त्यांच्याशी बोलता येतं, त्यांना मनातलं सांगता येतं, आणि मुख्य म्हणजे इथं आम्हाला नैतिक बळ मिळतं. अर्थातच. कविराज, आज एका महायुद्धात उतरतो आहोत आम्ही. आपल्या माणसांच्या निवाड्याचं महायुद्ध. माल सावंतांच्या निवाड्यावर लोक खुश आहेत. कविराज, आम्हाला मात्र त्रास झाला त्याचा. शेवटी आमचाच एक माणूस गमावला आम्ही. खरं तर माल सावंतांची सगळी भावकी चांगली, पण हे एकटे बाकीच्यांना सोडून उर्मटपणाच्या उन्हात उभे राहिले, अरे रावीचा चिखल तुडवत राहिले. और युवराज, उनकी भाषा में बिल्कुल ही नम्रता नहीं थी. कविराज, खरं काय खोटं काय एवढं साधं कळू नये माणसांना. खरं तर रायगडाच्या पायथ्याशी राहणारी माणसं. कविराज, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या दगडांना वाचा फुटली ना तर ते दगड सुद्धा स्वराज्याचा जयघोष करतील. ही माणसं अशी वागावी? छत्रपतींच्या घरात पक्षपातीपणा करावा यांनी. ये बिल्कुल गलत है. कविराज, झाडावर कुऱ्हाड चालवणाऱ्याला थांबवता येतं, रोखता येतं, पण झाड आतून पोखरणाऱ्या भिरूड नावाच्या किड्याला कसं थांबवावं, कसं मारावं, तो दिसतच नाही. झाड पूर्णपणे वठून जातं तेव्हाच कळतं. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कविराज, आम्हाला नेमकं हेच करायचंय, तेही तटस्थपणे. सनेतु न्यायता शक्यो लुब्धेन कृतबुद्धिना सत्यसंधेन शोचिता ससहायेन धीमता. युवराज, आपलंच वचन आहे. शिक्षेस जे पात्र आहेत, गुन्हेगार आहेत, अशा दुराचारांचा नायनाट झाला पाहिजे आणि त्याकरता दंडनीती वापरायला हवी. आणि दंडनीती वापरताना निर्लोभपणे कर्तव्य बुद्धीने वापरली तर न्याय निरपेक्ष होतो आणि न्याय देवता अपमानित होत नाही. सुंदर. युवराज, दंड देताना, सजा करताना राजानं आपला निर्णय कोणामुळेही प्रभावित होऊ देऊ नये. एवढंच नाही तर जवळचे, दूरचे, आपले, परके यांचा विचारही करू नये. कविराज, म्हणूनच आज आम्ही एक निर्णय घेतो आहोत.
हा निवाडा सुरू असेपर्यंत सदरेवर कुणीही येणार नाही. घरचे, बाहेरचे, नात्यातले, आपतातले कुणी. काहीतरी मार्ग काढा अनाजी पंत. ऐकलं का? आता मार्ग एकच, माफी मागायची, पाय धरायचे, चूक कबूल करायची, महाराजांचं नाव घ्यायचं, आजवर केलेली स्वराज्य सेवा सांगायची. त्याने काय होईल? आणि शंभूराजांना पाझर फुटेल, शिक्षेत सूट मिळेल, तिथून बाहेर काढतील आपल्याला. ही कोठडी सहन होत नाहीये आम्हाला. मोरोपंत म्हणतात ते पटतंय मला. आजवरची स्वराज्य सेवाच उपयोगी पडेल. सुरनीस, सुरनीस, ऐका माझं आता तरी. काय ऐका पंत? आपली स्वराज्य सेवा ही जर त्यांच्या लक्षात आली असती तर हे असं काढण्या घालून, मानहानीची वरात काढून असं आपल्याला कोठडीत डांबून ठेवलं नसतं. हो, पण आपण ही काम आदर सत्कार करावा असं केलं नाहीये. होय की, म्हणून तर माल सावंत सारख्या मातबर माणसाची ही अशी अवस्था केली. माल सावंतांचा कडेलोट म्हणजे आपल्यावर केलेली कुरघोडी. त्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र बोलवायला पाहिजे होतं, पण त्यांनी फक्त माल सावंतांनाच बोलवलं. इथेच आपण फसलो. पण मग आता काय? आता काय म्हणजे? म्हणजे आज कोणाला बोलवणार? कोणाचा निवाडा होणार? याच विचारानं रात्रभर झोप नाही आलीये. आज कोणाची फाळी? या विचारानं माझं मन तर घाबरं घुबरं होतंय. अनाजी पंत, तुम्ही राजमातोश्रींना गळ घाला ना. त्या स्वतःहून येतील भेटायला असं वाटत नाही. पण दादा, त्यांना सदरेवर निवाड्याकरता येण्यासाठी भाग पाडलं तर? तसं करायला जमल सोमाजी पंत? हो, जमेल. ते माझ्यावर सोपवा. आपण एवढ्या भल्या सकाळी शंभू महाली? भल्या सकाळी तुम्ही सुद्धा शंभूराजेंच्या महालातून येताना दिसताय. बरंच झालं एका अर्थाने. न्यायाधीश सकाळीच दृष्टीस पडले. आमचे काय, आपले दर्शन झाले हे आमचे भाग्य. भाग्य? भाग्य भल्याभल्यांचं आता तुमच्या हातात आहे. नाही, आमच्या नाही, शंभूराजेंच्या हाती आहे. त्यांनी खूप मनावर घेतलंय, म्हणून तर निवाडा लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिलेत. असं आज कोणाचा निवाडा होणार आहे? निवाड्याचे काम आज संपेलही. म्हणजे खरं तर कालच संपणार होते, परंतु उशीर झाला त्यामुळे निवाडा थांबवला. एकूण कल काय आहे शंभूराजेंचा? म्हणजे माझ्या अनुभवानुसार शंभूराजेंचे निर्णय ठरलेत. सुनावणी हा केवळ उपचार. म्हणजे कोणाला कोणती शिक्षा द्यायची हे ठरलंय? जी राजमातोश्री, म्हणजे मुख्य आरोपींच्या शिक्षा ठरल्या. या तुम्ही. प्रल्हाद पंत,
जी. मुख्य आरोपीत नावं कोणाकोणाची आहेत? माहिती नाही. म्हणजे तसं सांगता येणार नाही. आणि मोघम सांगण्यात काय मतलब आहे? आम्ही तुम्हाला स्पष्टच विचारतो, चालेल ना? जी. जरूर राजमातोश्री. आरोप पत्रात आमचं नाव आहे? हा, राजमातोश्री माहित नाही. माहित नाही? माहित नाही की सांगायचं नाही? नाही नाही, म्हणजे गैरसमज करून घेऊ नये. प्रल्हाद पंत, तुम्ही स्वराज्याचे न्यायाधीश आहात. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्या. सांगताय? नाही सांगता येणार. म्हणजे माहित नाही, पण यानं त्या कारणानं आपल्या नावाचा उल्लेख येतोय खरा. माहिती काढा, कानोसा घ्या. राजमातोश्री, काल माल सावंतांना जी कडेलोटाची भयंकर शिक्षा दिली, त्यावरून शंभूराजेंचा राग किती अनावर झालाय हे लक्षात घ्यावं. मुळातच लोक म्हणतात त्याप्रमाणे ते किती शीघ्रकोपी संतापी आहेत, याचा आता अनुभव येतोय. ते कोणाचीही गय करणार नाहीत हे निश्चित. आज्ञा. धारात्या, कुठे होती सगळं? रातभर झोप नाही बघा. का? काय झालं? तो माल सावंत कसा ओरडत होता बघितलं ना. मुर्दा बशिवला त्याचा. आधीच गुन्हा वागायला काय झालं होतं? आता गेला असेल गिधाडांच्या पोटात. उगाच माझ्या लेकराला त्रास. काय म्हणत होताच तुम्ही? आम्ही युवराजांना शोधत होतो. न्याहारीची वेळ टळून चालली आहे. मग पुन्हा सदरेवर जाते. न्याहारी केली त्यांनी. केली? होय, महाराजांच्या महालातच मागवून घेतली न्याहारी. महाराजांच्या महालात? आज तांबडं फुटतानाच महाराजांच्या महालात आवरून सावरून बसलेत युवराज. असं? आलो चालू. नका जाऊ. निवाडा होई पावतर घरातल्या कुणीही भेटायचं नाही, असा आदेश आहे युवराजांचा. आदेश? होय. आमच्यासाठीही? आता तुम्ही बी आलाच की त्याच्यात. नाही धारात्या, हा आदेश आमच्यासाठी नसेल. अहो, मग मी काय लबाड बोलतोय भाई? सुनबाई, काय करावं? आपण आलोय इथपर्यंत, शंभूराजेंच्या दारासमोर. पण त्यांना भेटायला जाणं योग्य की अयोग्य? अयोग्य. कोण? तुम्ही? हो, आम्ही. विसरला नाहीत ना आम्हाला? नाही विसरला. त्याशिवाय का रुबाबदारपणा सोडून आलात? दरारा सोडून आलात? दरारा, रुबाब आमच्या सोबत कायमच असतो. तो असता तर अशा आगतिक होऊन दारात उभ्या राहिला नसता. आम्ही आमच्या मुलाच्या दारात आलो आहोत, पण आईपणाची एकही खूण दिसत नाहीये तुमच्या जवळ. हे बघा, ज्या खुणा दिसतायत त्या आरोपीच्या. आरोपी म्हणून भेटायला आलात ना? नाही, आम्ही आई म्हणून भेटायला आलो. सोयीनं तर आई पण आठवलं नाही ना? सोयीनं का?
आम्ही आहोतच त्यांच्या आई. आई तुम्ही म्हणताय, पण तुमच्या पुत्राला ते मान्य आहे का? का मान्य नसेल त्यांना? अहो, महाराजांचा रायगड खुजा वाटावा एवढा कट कारस्थानांचा दुसरा उंच डोंगर उभा केलात तुम्ही. नाही नाही तुम्ही म्हणाल, पण जग काय म्हणेल ते बघा. आम्ही असं काहीच केलं नाही. आम्ही फसत गेलो. फसायला तुम्ही लहान नव्हता, महाराणी होता. रायगडाच्या महाराणी, महाराजांच्या धर्मपत्नी. अहो, तुमच्या एका शब्दावर इकडचा डोंगर तिकडे झाला असता, पण तुम्ही दगडफेक करत राहिला आणि त्यातलाच एक दगड आता आपल्याच पायावर पडतो. जा तुम्ही. इथं कशाला आलात? आठवण करून द्यायला? महाराणींच्या थाटामाटाची, राजस डौलाची, रुबाबाची. जिथं मान सन्मानाची भरजरी वस्त्र परिधान केली जात होती, तिथही मानहानीची वल्कल नेसावी लागणार. आणि जिथं प्रसन्नतेच्या झालरी होत्या, तिथं तिरस्काराची जळमट चिकटली. नाही. आणि असं का होईल? कारण एकच, तुम्ही कबुली जबाब द्यायला निघाला आहात. नाही, तुमची दारावरची थाप ही कबुली जबाबाचा इशारा. तुम्ही आत पाऊल ठेवाल ती तुमची शरणागती असेल. लक्षात ठेवा, शंभूराजे आहेत ते. तुमच्या स्वप्नांचा फडशा पाडतील ते. पण आम्ही यात नाहीत. आम्ही कट केलेच नाही. आरोप पत्रात आमचं नाव असूच शकत नाही. राजमातोश्री, मग आलात कशाला? का पांढरं निशाण बनून आलात? गरज काय होती इथे यायची? चुकलं आमचं. अजूनही चुकलेलं नाही. उंबरठ्यावर उभ्या आहात. पुढे पाऊल टाकू नका. मग काय करावं आम्ही? नका भेटू. भेटला तर त्याचे अनेक अर्थ लावले जातील. पण मग समेट करायचा तो समेट कराल, पण आयुष्यभर शंभूराजेंसमोर मान वर करता येणार नाही. निवाड्याचा निकाल काहीही असू दे, आरोप पत्रात तुमचं नाव असू देत किंवा नसू दे, पण तुम्ही एक पाऊल टाकलं की ती असेल तुमची कबुली, जी तुम्हाला आणि तुमच्या नंतर राजाराम राजेंना होत्याचं नव्हतं करणारी ठरेल. ठरवा सोयरा मातोश्री, पण आप जाऊ देऊ नका. आणि लक्षात ठेवा, शंभूराजे जर का राजपुत्र असतील तर तुम्ही राजमाता आहात. मागे फिरा. तुम्ही स्वतः जाऊन बघा. युवराजांचा आदेश आहे, घरातल्या कोणी बी भेटायचं नाही. मातोश्री, काही हवं होतं? युवराजांना भेटायचं होतं. मातोश्री,
कविराज आरोपींना निवाड्यासाठी सदरेवर ठेवून जी युवराज. समेटाची संधी गेली